नमस्कार. एमबीपी स्टार न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज मुसळधार पावसाने कहर केलेला आहे. अर्धा महाराष्ट्र आज पूर्णपणे पाण्यामध्ये आहे. बीड जिल्हा व पूर्ण मराठवाडा देखील आज पावसाने पाणी साचलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी महापूर अनेक ठिकाणी आलेले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये बीड शहर असेल किंवा काही तालुके असतील व शिरूर तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये महापुराने कहर केल्यामुळे अनेक ठिकाणी बरेच लोकांची घरं देखील पडलेले आहेत, तर काही ठिकाणी शेतीचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. मी आज शिरूर कासार तालुक्यामधील हे कोळवाडी गाव आहे. ह्या कोळवाडी गावामध्ये आज एका आजीबाईंच्या घरी आलेलो आहो. मैनाबाई नवनाथ गिरी असं या आजींचं नाव आहे. तर यांचे मालक देखील हयात नाहीत, ते देखील वारलेले आहेत. ते स्वतः एकट्या ह्या कुटुंबामध्ये एकट्या राहत आहेत. त्यांचं हे मातीचं घर होतं. तर ह्या घरामध्ये तुम्ही बघू शकता ह्या आजीबाईचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. घरावरचे पत्रे कोसळलेले आहेत, भिंती देखील पडलेल्या आहेत, भांडे कुंडे देखील इथं पडून आहेत. त्यांचे जेवणाचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत. आपण बघू शकता भाकरीचे टोपले देखील असे पडलेले आहेत. मोठं साहित्य त्यांचं म्हणजे नुकसान झालेलं आहे. आपण हे पाहू शकता घराचं कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे. आज आपण या आजीबाई सोबत संवाद साधून त्यांच्याकडून ह्या घटनेविषयी माहिती घेणार आहोत की पावसामुळे त्यांच्या घराचं कसं नुकसान झालं आहे आणि कधी नुकसान झालेलं आहे. आजी, तुम्हीचं जे घर आहे, तुमचं हे घर आहे, तर या घराचं मोठ्या प्रमाणामध्ये आज नुकसान झालेलं आहे. भिंती पडलेल्या आहेत, पत्रे देखील पडलेले आहेत. घरातील जे स्वयंपाक घराचं जे साहित्य होतं ते पूर्णपणे पडलेलं आहे. इथं ही घटना कधी घडली होती? 4 वाजता, सोमवारी 4 वाजता घडली. सारे भिजले, दाणे भिजले. मी पटकीने बाहेर निघाले. मालक वारलेले, तर 6 महिने झाले वारलेले. मी एकटीच राहत होते. लय नुकसान झाली माझी तयारी करावं लवकर, काहीतरी भरपाई. घरामध्ये काय काय साहित्य होतं तुमच्या? लय मोठं होतं. फॅन होता, दाणे होते, भांडे वासणं होते. सगळं माल भिजला, सगळं भिजलं. मी पण पटकीने बाहेर निघाले, म्हणजे जमलं. म्हणजे जीव वाचवण्यासाठी तुम्ही घराच्या बाहेर पडलात? हा, लवकर बाहेर निघाले मी. बरीच नुकसान झाली माझी. किराणा वगैरे काही साहित्य? सगळं भिजलं. ते किराणा वगैरे सारं भिजलं. हा, हे जे घर तुमचं पडलेलं आहे याचा पंचनामा करण्यासाठी कोणी शासनाचे अधिकारी कर्मचारी कोणी इथं आलं होतं? हा, आलते ना अधिकारी. मला काय नाव माहित नाही, पण गेले पंचनामा करून शेणी. त्यांच्याकडून काय तुम्हाला आश्वासन वगैरे देण्यात आलं भरपाई मिळणार म्हणून? नाही अजून आलं. तर तुम्ही बघितलं हे कोळवाडी मधील परिस्थिती आहे. तर ह्या घराच्या पाठीमागे देखील आणखीन एक घर पडलेलं आहे. आपण त्याची देखील पाहणी करणार आहोत. कोळवाडीमध्ये आणखीन एका कुटुंबाकडे आपण इथं आलेलो आहोत. त्यांचं देखील घर या पुराच्या पाण्यामध्ये पडलेलं आहे. माझ्यासोबत इथं हौसाबाई रंगनाथ गिरी आहेत. त्यांचं देखील हे छोटंसं घर होतं, ते देखील पडलेलं आहे. आपण बघू शकता तिथं पातेले देखील आहेत, विटा पडलेल्या आहेत, त्याच्यानंतर बकेट आहेत, पत्रे देखील पडलेले आहेत. आपण त्यांचं जे घर पडलेलं आहे तर ते काय काय नुकसान झालेलं आहे याची माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. तुमचं ते काय काय नुकसान झालेलं आहे? कपडे गेले, दाणे धुणे गेले, सगळे भांडे गेले. का आम्ही उठून पळालो तिकडे गुराच्या गोठ्यात नेता आलं तेवढं नेलं आणि बाकीचं गेलं वाहून. असं झालं. काय करावं, मरायचं तर जगायसाठी आपलं तिकडे पळालो, पाणी आलं म्हणून. काय करता आता, दुसरं काय करता येतंय? घरामध्ये काय काय साहित्य होतं? दाणे होते, गहू होते, बाजरी होती, ज्वारी होती, कपडे होते, भांडे होते, दोघा तिघाचे गेले वाहून. काय करावं आता ह्याच्या पुढे? ही परिस्थिती होती कोळवाडी गावामध्ये. आपण पाहिलं यांचं घराचं नुकसान किती झालं होतं आणि काय काय नुकसान झालेलं होतं. आणखीन बऱ्याच शेतकऱ्याचं देखील नुकसान झालेलं आहे, त्याचा पण आपण आता आढावा घेणार आहोत. ही परिस्थिती आहे कोळवाडी गावामधील. त्या गावामध्ये भाऊसाहेब गिरी यांचं जे शेतामधील कडबा होतं, सरमाड होतं, तर ते देखील नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलं होतं. अशा पद्धतीने बघू शकता या नदीच्या खोऱ्यामध्ये इथं खड्ड्यामध्ये पाण्याने वाहून गेलेलं जे सरमाड दिसत आहे शेतकऱ्याचं. तर अशा पद्धतीने शेतकरी जे वाहून गेलेले सरमाड आहे तर ते अशा पद्धतीने घेऊन येत आहेत आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान पिकांचं झालेलं आहे. शेतामधील देखील पत्रे आहेत, काही घरं आहेत, ते देखील ह्या सिंदफणा नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत आणि काही देखील पडलेले देखील आहेत. आपण बघू शकता अशा पद्धतीने शेतकऱ्याचं नुकसान झालेलं तुम्ही पाहू शकता.